स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप खास अशा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. बघा, या चॅनलवर आता उपाय, त्याचबरोबर सेवा आणि इतर गोष्टींची माहिती, म्हणजे आपल्या सणावारांची माहिती, इतर माहिती, या सगळ्या गोष्टी आपल्या या चॅनलवर आता असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे, कारण असे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. अगदी छोटासा प्रश्न जरी असेल, जसा की आजचा व्हिडिओ आहे, तसाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळते. चला, आजचा प्रश्न काय आहे? कालच्या एका ताईंनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केला की ताई, संक्रांत आहे यावेळेस आणि त्या संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी आहे आणि एकादशी असल्यामुळे ताई आम्हाला उपवास असतो किंवा आपण देवाला उपवास असतो मेन म्हणजे. तर मग आपण ही जी सेवा आहे, म्हणजे संक्रांतीचं सुगड पूजन आहे, इतर गोष्टी आहे, त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य असतो, हे सगळं करायचं का? आणि मग काय करायचं? एकादशी असल्यामुळे, देवाला उपवास असल्यामुळे मग पुरणपोळीचा नैवेद्य, त्याचबरोबर आपणही उपवास करणार आहे, तर मग हे सगळ्या गोष्टी कसं करणार, म्हणजे देवाला नैवेद्य कसा दाखवणार, या सगळ्या गोष्टीचा प्रश्न पडलाय. तर नक्की करायचंय काय? तर बघा, तर एकादशी आली आहे. या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं, खूप शुभ दिवस आहे असं समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं सण म्हटलं की आपल्याला आपले जे कुलाचार असतात, ज्या गोष्टी असतात त्या करायच्याच असतात, त्या सोडायच्या नाही. त्यामुळे एखादी काही गोष्ट आली किंवा काही असलं तर ती गोष्ट सोडायची असं चालणार नाही, कारण त्या दिवसाला त्याला महत्त्व आहे. कारण बघा, सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्याचबरोबर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या दिवशी करायच्या असतात. संक्रांत आहे म्हटल्यावर सुगड पूजन, सवाष्णींनी सुगड पूजन करायचं असतं, त्याचबरोबर वाण दान करायचं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात आणि या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी पवित्र स्नानाला महत्त्व आहे, दानाला महत्त्व आहे, अन्नदानाला महत्त्व आहे, भरपूर गोष्टी मग त्याच दिवशी करायच्या आपण. मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे हे थांबवून घ्यायचं असं नाही. तर तुम्हाला मी उत्तर देणार आहे. बघा, एकादशी आहे, हरकत नाही. एकादशी जरी असली तरी तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमचा उपवास तर मोडू शकणार नाहीये, कारण एकादशी हा उपवास आपण मोडत नाही. त्यामुळे एकादशी जरी तुम्हाला असेल तरी तुम्हाला कुलधर्म कुलाचारप्रमाणे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा देवाला करायचाच आहे. बघा, देव हा म्हणजे आपण म्हणतो ना की वासाचा धणी आहे, आणि त्याचबरोबर देवाला काय आहे ना, देवाला आपली श्रद्धा आणि भावना लागते. त्यामुळे असं काही नाहीये, तुम्हाला तुमचा कुलधर्म कुलाचार प्रमाणे जे काही त्या दिवशी करता, म्हणजे आता बघा, वेगळ्या वेगळ्या प्रांतामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या जातात, तर त्या पद्धतीने तुम्हाला जे आहे या गोष्टी करायच्याच आहे. म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा का? तो हो, करायचा. आता एकादशी आहे, मग त्यामुळे एकादशी असल्यामुळे मग आम्ही मग नैवेद्य ग्रहण करायचा, तर तुम्हाला उपवास असेल तर नाही ग्रहण करायचा, दुसऱ्या दिवशी करायचा. आणि उपवास नसेल, म्हणजे तुम्ही जर का एकादशीचा उपवास करत नसाल तर तुम्ही नक्कीच पुरणपोळी वगैरे हा नैवेद्य खाऊ शकता, म्हणजे ते तुम्ही ग्रहण करू शकता. आता हा प्रश्न हा खूप साधा सोपा आहे, तरी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, म्हणून असं वाटतं की आपण एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि त्यामध्ये ही माहिती सांगावी. आता काय होतं, बऱ्याच जणांना, मोठ्या घरातली जी मोठी मंडळी असतात त्यांना उपवास असतो. मग त्या उपवासाचं पण करायचं का, मग हे पण करायचं का? तर हो, एखादा दिवस जेव्हा सणाचा असतो ना, तेव्हा आपल्याला थोडंफार आपल्याला स्वतःला कष्ट देणं गरजेचं आहे. कारण आपल्या हाताने आपल्या देवाचं, आपल्या कुळाचं, आपल्या कुलदेवतांचं ह्या दिवशी मान सन्मान करायची वेळ असते, ती झालीच पाहिजे. आणि त्याचमुळे काही कारणांमुळे, म्हणजे आपल्यामुळे, जसं आपल्याला उपवास आहे आणि पुरणपोळी कशी करू असं नाहीये, इतर लोकांसाठी किंवा त्या सणासाठी, त्या सणाच्या महत्त्वासाठी तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की एकादशी आहे तर मग तुमचा उपवास तुम्ही कंटिन्यू करायचा. तर हो, एकादशी तुमचा उपवास तुम्ही कंटिन्यू करायचा. संध्याकाळी वाण वगैरे द्यायचं का? तर वाण द्यायला एकादशीचा काहीच हरकत नाहीये. संध्याकाळी तुमच्या घरी 10 बायका येऊ द्या, 5 येऊ द्या, 50 येऊ द्या, वाण द्यायला काहीच हरकत नाहीये. आता ज्या ताई येतील त्यांना उपवास असेल तर त्यांना उपवासाचे पदार्थ द्या, खायला वगैरे तुम्ही काही ठेवत असाल तर, किंवा साधं दूध, केशर दूध वगैरे ठेवलं तर ते सगळ्यांनाच चालतं. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हा जो संक्रांतीचा सण आहे, पण तो एकादशीच्या दिवशी आलाय, त्याच्यामुळे तो अति पुण्यवान दिवस असा झालेला आहे. कारण पुण्य, त्या दिवशी आपण ज्या ज्या गोष्टी करतो, स्नान, जे पवित्र स्नान आहे, त्याचबरोबर दान आहे, हे ह्या दिवशी केल्याने आणि पुण्य काळात केल्याने त्याचं जे फळ मिळतं ना, ते इतर कुठल्याच वेळेत आपल्याला मिळत नाही. म्हणजे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी जमलं नाही म्हणून तुम्ही इतर दिवशी कराल तर ते गोष्ट तसं होत नाही. त्यामुळे एकतर मकर संक्रांत, आणि मकर संक्रांत जर झाली नाही तर बरेच जण हळदी कुंकू मग पुढे रथसप्तमी पर्यंत करतात. हळदी कुंकूसाठी चालेल, पण जो कुलधर्म कुलाचार आहे तो चालणार नाही. त्यामुळे
आता मकर संक्रांतीला करा. आता एखाद्याला नाही जमलं, आता समजा एखाद्याला अडचण आहे, सुतक आहे, गोड विटाळ आहे, ते काहीच करू शकणार नाही, मग त्यांनी हे रथसप्तमीला करायचं. इतर दिवशी नाही करायचं. डायरेक्ट रथसप्तमीला सुगड पूजन. समजा बऱ्याच ताईंना पाळी आहे, अडचण आहे, मग सुगड पूजन नाही झालं ते माझ्याकडनं, मग कधी करू, तर तुम्ही रथसप्तमीला ते करायचे, कारण रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला जे आहे ह्या संक्रांतीचा हा सण एकादशीला जरी आलाय तरी करायचंय. आता अजून एक गोष्ट, एकादशी आहे बरं का, सुंदर असा दिवस आहे, त्यामुळे घंगाळ पात्र सेवा जी आहे ना, घंगाळ पात्र सेवा ही या दिवशी करायची आहे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी मी तुम्हाला सांगितलंय. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी हे झालंच पाहिजे. उलट घंगाळ पात्र सेवा म्हणजे बालाजी भगवानांची जी सेवा आहे ही या दिवशी सुरू करा. असं काही नाही संक्रांत आहे नवीन कसं चालू करू असं काही नसतं. आपला कुलधर्म कुलाचार आपण त्या दिवशी करतो, एवढ्या आनंदाने सण साजरा करतो आणि आपण सेवा नाही करायची असं कधीच म्हणायचं नाही. तर संक्रांतीला ते सुरू करा. एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी अशा 3 दिवसाची सेवा आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे, बाकी काही म्हणायचं नाहीये. विष्णू सहस्त्रनाम फक्त वाचता आलं तर वाचा, नाही तर ऐका बस. कारण विष्णू सहस्त्रनाम शक्यतो का वाचलं ऐकलं जातं, तर आपण दिवसभरात किंवा आपण आपल्या आयुष्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी किंवा न कळत आपल्या हातून जे काही चुकीचं घडतं त्याच्यातून माफ म्हणून, म्हणजे एक आपण म्हणू शकतो ना की त्याच्यातून विष्णू सहस्त्रनाम म्हटल्याने आपण थोडंसं एक स्टेप मागे जातो. म्हणजे की आपल्या हाताने काही चुकीचं घडलं तर मग त्याची माफी म्हणून, किंवा असं म्हणतात की विष्णूंचं नाव 1000 नावं आहेत म्हटल्यावर ते नाव घेतल्याने आपल्या पापाचा साठा जो आहे तो जास्ती असेल तर तो कमी होत राहतो. त्यामुळे बघा असे सुंदर सुंदर माहितीचे व्हिडिओ, सुंदर सुंदर तुमच्या प्रश्नांचे उत्तरं मी ह्या चॅनलवर तुम्हाला देत असणार आहे. त्यामुळे नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण काही प्रश्न असू दे, तुमचा इतर काही प्रश्न असू दे, त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला खूपच सुंदररित्या इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर एकादशी आहे, संक्रांत साजरी करायची का याचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. आणि अजूनही काही प्रश्न असेल तरी तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.